आज आहे ना मी मस्तपैकी असं खार वांग करणार आहे बरं का। त्यासाठी घेतलेत 5-6 वांगे, 5 ते 6 वांगे, थोडे शेंगदाणे, खोबरं, एक अर्धा चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्या, एक मोठा चमचा भरून धने, छोटा चमचा भरून एक हळद, कोथिंबीर, आणि हे थोडंसं नॉर्मल असं काळं तिखट अगदी थोडा चमचा, छोटा चमचा अर्धा, आणि गरम मसाला घेतलाय थोडा चिमूटभर, आणि इकडं आलं लसणाची पेस्ट। आता सगळ्यात पहिलं मी काय केलंय, कढई तापत ठेवली। आता त्याच्यात ना मी शेंगदाणे भाजून घेते। हे बघा मी शेंगदाणे असे या पद्धतीने असे भाजून घेतलेत। आता हे शेंगदाणे, कोथिंबीर, हळद आणि मीठ हे सगळं एकत्र बारीक करून घे। आता हे मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यात आहे ना मी या 2 हिरव्या मिरच्या आणि खोबरं आणि धने हे फोडणीसाठी बारीक करून घेते। चला आता मी बारीक करते। हे बघा या असं मी जरा थोडंसं असं जाडसर थोडं वाटून घेतलंय। या पद्धतीने असं फोडणीसाठी हे वाटून घ्यायचं। आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी काय करते, हे भाजलेले शेंगदाणे आणि हळद बारीक करून घेते। चला आता मी बारीक करून घेते। मी आता या पद्धतीने असे वांगे कापून घेतलेत आणि इकडं गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय। आता सगळ्यात पहिलं मी काय करते, कुकरमध्ये ना तेल टाकून घेते। कुकरमध्ये एक मोठा चमचा भरून मी तेल घातले। आता तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात जिरे घालून घ्यायचे। जिरे छान असे तडतडलेत। आता त्याच्यात ना हे वाटण आपण करून घेतलेलं खोबरं आणि कोथिंबीर आणि धने हे टाकून घ्यायचे। आणि त्याच्यातच आता हे अगदी छोटा चमचा भरून आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची। हे छान असं आपण हलवून घेऊ। आता हे वांगे असे कापून घेतलेत ना मी, त्याच्यात आता हा मसाला आपला शेंगदाणे, मीठ आणि हळद हे एकत्र केलेलं हा मसाला भरून घेते। आता आपला हा खोबरं तो मसाला छान असा परतलाय। आता त्याच्यात ना मी काळा मसाला हा अर्धा चमचा घालून घेते। तो अगदी थोडा घालायचा चवीपुरता। हे बघा हा मसाला छान आपला असा तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलाय। त्याच्यात आता हे आपण मसाला भरलेले वांगे टाकून घे। छान असे परतून घेते मी ते वांगे। कुकरमध्ये अगदी झटकीपट हे वांग 10-15 मिनिटातच होतं। कुकरमध्ये एकच शिट्टी घ्यायची आणि 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवर ठेवायचं, एकदम छान होतं ते। तसं आपण कढईत पातेल्यात करतो तसा बराच वेळ लागतो वांग शिजायला, हे अगदी झटकीपट 10 मिनिटात। आता मी चवीपुरतं त्याच्यात मीठ टाकून घेते। आता वांग छान आपलं असं परतलंय, चवीपुरतं त्याच्यात मीठ घालून घेतलंय। आता काय करायचं, त्याच्यात आहे ना आपल्याला कितपत रस्सा पाहिजे तेवढं पाणी घालायचं। मी एक छोटा ग्लास पाणी घातलंय। पाणी जास्त घालायचं नाही, कारण कुकरला जास्त पाणी, वांग शिजायला जास्त पाणी लागत नाही। आपण कुकरमध्ये शिजवणार आहे त्यामुळं पाणी बेतातच घालायचं। आणि वरून ही कोथिंबीर टाकायची आणि हा उरलेला मसाला सगळा टाकून द्यायचा त्याच्यातच। मी सगळा त्याच्यातच मसाला टाकून घेते। आता हे उरलेलं आपलं शेंगदाण्याचं कूट ते बारीक केलेलं आहे ते सगळं टाकून घ्यायचं। आणि असं थोडंसं वांग उकळत आलं की त्याच्यात आपलं गरम मसाला थोडासा एक अर्धा टीस्पून घालून घ्यायचा आणि थोडंसं एक उकळी येऊ द्यायची। आणि मग नंतर कुकरला झाकण लावायचं। आता मी कुकरला झाकण लावून घेते। मी आता कुकरला झाकण लावून घेतले। आता आपल्या कुकरची एकच शिट्टी होऊ द्यायची, जास्त नाही। तर आपली एक शिट्टी झालेली आहे। मी आता कुकरचा गॅस बंद करते। बघा कुकरमध्ये आपलं किती छान आणि सुंदर असं वांग झालंय। आता मी ना हे प्लेटीत काढून घेते। बघा किती छान झालंय वांग, आणि एकदम कमी साहित्यात आणि एकदम छान। नक्की करून बघा एकदा, लय भारी लागतं।